पिंपरीचे मुद्दे आले सगळे तुमचे. इद्रिस नायकोडीजी सन्मानित सदस्य. वेळाची मर्यादा पाळा म्हणजे सगळ्यांना बोलताय. अमोल बिडकरी तुमचा मी उद्या वेळ कापून घेणं वाढवला. सभापती महोदया, की आम्ही फारच बोलेन अशी निरर्थक भीती आपल्याकडे होती. निश्चितपणानं मी ती भीती बाळगण्याची आवश्यकता नाही हे माझ्या कृतीतून दाखवून देईन. 3च मिनिटात मी माझं संपेन आणि मी सगळं काही करणार नाही. बाकीच्या सर्व लोकांनी सगळे कव्हर केलेले आहेत. जे कव्हर न झालेले मुद्दे आहेत तेवढाच एक मुद्दा सांगतोय मी. मायनॉरिटीजसाठी म्हणून जे बजेट आहे पृष्ठ क्रमांक 249 ॲटम नंबर 334. आता इथं आपण प्रत्येक वर्षी अल्पसंख्याकांच्या मुलांसाठी उपस्थिती भत्ता देत होतो, मॅट्रिक्युलेटची स्कॉलरशिप देत होतो. अलीकडच्या काळात मॅट्रिक्युलेटची स्कॉलरशिप ही मिळालेली नाही, उपस्थिती भत्ताही मिळालेला नाही आणि तिथं फक्त हेड जिवंत ठेवायचं म्हणून 1,000 रुपये फक्त आपण तिथं नॉमिनल दर्शवलेले आहेत. तर त्या हेडमध्ये थोडंसं भरीव तरतूद करून उपस्थिती भत्ता व मॅट्रिक्युलेटची स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था शासनानं करावी. आणि दुसरी गोष्ट पृष्ठ क्रमांक 251 बाब क्रमांक 337 इथं मौलाना आझाद मोफत शिकवणी व संलग्न योजना सुधारित स्वरूपात राबवण्यासाठी 25 कोटी इतक्या अतिरिक्त रकमेची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे असं म्हटलेलं आहे. परंतु मला एक कळत नाही की मार्टीची स्थापना केली शासनानं, युती शासनानं, महायुतीच्या शासनानं मार्टीची स्थापना केल्यानंतर त्या मार्टीचे एस्टॅब्लिशमेंटसाठी आणि त्याचे रेग्युलर काही खर्चासाठी किंवा रेग्युलर ट्युशनसाठी म्हणून दिलेला कुठं निधी इथं दिसून येत नाही. मग तुम्ही ह्यातच ते मिक्स करणार आहात का त्याला वेगळं पण काही दिलेलं आहे हे मात्र या पुस्तकावरनं कळून येत नाही. त्यामुळं शासनाने मार्टीसाठी म्हणून नक्की काय केलेलं आहे आणि किती तरतूद केलेली आहे हे दर्शवणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या खात्याची डिमांड होती 750 कोटीची, परंतु केवळ 246 कोटी फक्त यात यांना आपण अदा करतोय. 246 कोटीचा मोठा हिशोब सांगतो. अल्पसंख्याक संस्थांना पायाभूत सुविधेसाठी आपण प्रत्येक वर्षी 10 लाख देण्याचं नियोजन केलं, योजना जाहीर केली, त्यानुसार देतोय देखील. गेल्या वर्षी आपण शिल्लक जे मार्चमध्ये पैसे होते ते त्यात युटिलाइज केले. जवळजवळ 55 कोटी रुपये युटिलाइज झाले. ते अचानकपणानं 15 दिवसात आपण त्याचं नियोजन केलं. पण ह्या वर्षी आपण रेग्युलरपणानं सर्वांचे इंटरेस्ट मागवणार आहोत. त्यामुळे ह्या वेळेला त्यासाठी पैसे जास्त लागणार आहेत. मला वाटते 70-80 कोटी रुपये तरी किमान ते लागतील. ते सोडून मार्टीचं नियोजन असेल किंवा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीचे पैसे असतील, हे सगळं जाऊन अल्पसंख्याक बाहुल विभागात आपल्याला सुविधासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काही पैसे द्यावे लागतील. मग ग्रामीणचाही उल्लेख केला आहे तुम्ही, शहराचाही उल्लेख केला आहे, परंतु त्यासाठी जी तरतूद दाखवलेली ती अत्यंत तोकडी आहे. कारण 1.5 वर्ष झालं 1 रुपया मिळालेला नाही, कुठल्याही DPDCला सुद्धा या संबंधीचा पैसा आलेला नाही. त्यामुळे ह्या वर्षी त्यासाठी तरतूद वाढवावी आणि जवळजवळ मला वाटतं की 246 कोटी जी काय वाढीव मागणी आहे दर्शवण्यात आलेली आहे ती वाढवून त्या ठिकाणी 500 कोटीपर्यंत न्यावं एवढीच या निमित्तानं मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. सन्माननीय भुजबळ.